फ्रेंड मी वांगे धुवून घ्यायला लागले. आपल्याला करायची वांग्याची भाजी. मीठ टाकलंय थोडं आणि मीठ टाकून धुवायला लागले. हे तर फ्रेंड हा का इथं घेतलंय मी टमाटर कापून मस्तपैकी 1-1.5 टमाटर कापून घेतलंय मी. काय झालं आणि हा का वांग्यांना असा काप मारून घेतलाय. हा का 4 काप मारून घेतलेत असे मस्तपैकी. खाली नाही ठेवले. हा का हे प्रत्येक वांग्याला असं भरून काढून घेतलंय आणि आता वेगळंच बनवायला लागले मी. इथं ग्राइंडर घेतलंय. हा का हे एवढं हे अद्रक टाकणार, हे खोबरं, हे लसूण आणि कच्चंच टाकायचे आपल्याला. आणि थोडे शेंगदाणे थोडे म्हणजे आपले भाजी पुरते. ग्राइंड करून आणले. हो का फ्रेंड तेल टाकले. आपण फक्त मोहरी आणि हे तेच पानं टाकणार आहेत फक्त एवढे. आणि हा का ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतली. मीठ 1 चमचा टाकलंय. हे 3 चमचे टाकलंय आणि लाल वाटण 1 चमचा टाकलंय आणि शेंगदाण्याचं कूट. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ, कारण माझ्याकडनं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ आपण. आणि मीठनं मापात टाकले बघा आताच, म्हणजे नंतर काय टाकायची गरज नाही. आणि हे वेगळ्याच टाईपचं वांग आहे. कोथिंबीर नाही तुमच्याकडं कोथिंबीर असेल ना तर तुम्ही टाकू शकतात. आता हा का मी हे वांग्यामध्ये भरणार आहे. आता हे माझ्या हातात हा का असं भरून घेणार मी. टमाटर पण टाकून घ्यायचं.
काय झालं, लाईट गेली माझी म्हणजे. तर फ्रेंड, आपले वांगे रेडी झाले, भरून घेतले. तर आता गॅस पेटवलाय आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ राई. आपलं अलगच टाईपचं वांग आहे म्हणून राई टाकून घेतली. आणि ह्याचा इंतजार चालला होता का, तर ह्याला चार्जिंग नाही म्हणून. काय करायचं सांगा, म्हणतात ना, देरी लगी फिर भी तुम्हारा इंतजार है. आइए आपका. हा काही वांगे, आता हे वांगे आहेत ना, आपण ह्याच्यात असे टाकून घेऊ. सुगंध छान सुटला बरं का. आपण हे झाकून 2 मिनिटासाठी. आणि कसं वाजायलंय फ्रेंड वांग, बघितलं का? हा बघा, आता आपल्याला फक्त काय करायचं, आलटून पलटून घ्यायचं. कढईत असतं ना, आणि ते छान हे झालं असतं. वाव, व्हेरी व्हेरी नाईस. आता ते तर ना थोडं बाहेर परत झाकून. तर फ्रेंड आपल्याला ना, वाव, मी काय केलं माहिती आहे ना, फुल जास्त गॅस नाहीच वाढवला. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर पाणी ठेवायचे गरम. पहिल्या वेळेस तर गरमच पाणी. तर हो का, पाणी झालं गरम, टाकून घेऊ आपण ह्याच्यात. अद्रक पण टाकली, बघितली ना तुम्ही. आणि आपल्याला हे वांग सुक्कच बनवायचं. झाकून घेऊ. हे सगळं टाकून द्यायचं आता आपल्याला. जाऊ दे ग, बस आवाज कमी कर बाहेर. हा बघा, असं वांग झालंय आणि नुसतं पाकासारखं वांग झालंय. हा का बघा. आता हे चपातीला हा बघा लावून खायचं मस्त पैकी. असं तुम्ही काय म्हणता, असं एकदम भारी मस्त पैकी उग. हा का, तरी पण कशी आली बघा. आणि हा का, बाहेर आमच्या 2 वांगे देते आता, मी पण घेणार आहे. आणि हा का फ्रेंड, मस्त शिजून आलंय उग भारी. तुम्ही म्हणता की काय केलंय बाबा वांग. आणि आम्ही ना बिगर पाण्याचं खात नाहीत. हो का, आम्हाला पाणी लागतंच. तर आता हे बाहेरला देते. कसं झालं ते सांग. नाही झालं चांगलं, एकदमच झालंय. झालंय ना. आणि हा काय गोड शाबू केलाय बघा फ्रेंडने. काढ माझं व्हिडिओ काढायचं, काढ. हा काय चपाती. ते मोठ्या वांग्यामध्ये बघ बरं कसं शिजलंय. ती थोडं फोड बरं ते वांग बघ दाखवायचे.
असं दिसायचं होतं. हां तेव्हा का फ्रेंड मध्ये बघा बघितलं का कसं एकदम सगळं मसाला भरला होता मधीनं अलगच वांग केलं आज ना. मसाला हां सगळं तेव्हा का ते मसाला बघा हम्म. फ्रेंड हवा का मी आलं कालक कसा शाबू झालाय बघितला का तुम्ही नुसते इकडेच मनी हवा का पण ह्याच्यात तेल टाकले ना आणि साखर टाकली नुसती पण छान झाला एकदम भारी. आणि हा का आपलं वांग तर आपण घ्यायला लागले आता फाडून घ्यायला लागले फ्रेंड मी. तर बघा तुम्ही पण एकदा खाऊन बघा वांग असं बनवून झालं बनवा आणि करून खा. कारण आमच्या भायाला ना तेल नाही जमत म्हणून त्याला तेल नाही टाकलं आणि मला तरी पाहिजे. आमच्या आदेशला पण तरी नाही जमत मला पाहिजे तरी. तर आपण घेतलंय तरी वाढून. बघा फ्रेंड मी काय केलंय बाजरीची भाकर केली मी हा का आपण टाकली की त्याला चपाती. हा काय एकदम वांग कसं भारी एकदम शिजलंय पण हो का. तर या फ्रेंड जेवायला. नंबर 1 एकदम भारी.